तर आपण पाहतोय पुण्यात हे आंदोलन सुरू आहे। जनसुरक्षा कायद्याविरोधात आज महाविकास आघाडी राज्यभर आंदोलन करणार आहे। त्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून हे जन आंदोलन केलं जात आहे। पण पाहतो मोठ्या संख्येने या ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले। भारतीय संविधानाचा जनसुरक्षा कायदा, जनसुरक्षा कायदा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा जनसुरक्षा कायदा, जनसुरक्षा कायदा, जनसुरक्षा कायदा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा जनसुरक्षा कायदा, जनसुरक्षा कायदा, इन्कलाब, 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 भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा। ज्या पद्धतीने रॉलेट ऍक्टच्या विरोधामध्ये महात्मा गांधींनी आंदोलन केलं, त्याच पद्धतीने सुप्रियाताईंच्या नेतृत्वामध्ये जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात आंदोलन आज पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घेतलेलं आहे। हा कायदा संविधानाचे अधिकार मारणारा कायदा आहे। संविधान जागृत ठेवायचंय, तुमचे माझे अधिकार जागृत ठेवायचे। त्या दृष्टिकोनातून सुप्रियाताई स्वतः आंदोलनामध्ये उतरलेल्या आहेत। अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, रद्द करा, रद्द करा। छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की। तानाशाही नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। अरे रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा। आज सुप्रियाताईंच्या नेतृत्वामध्ये पुणे शहरामध्ये जनसुरक्षा कायद्याच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आघाडीच्या सर्व पक्षांच्या वतीने एक आंदोलन घेण्यात येत आहे। हे आंदोलन तुमचे आणि माझे भविष्यामध्ये संविधानिक अधिकार हे जागृत राहावे, सुरक्षित राहावे, त्या दृष्टिकोनातून हे आंदोलन आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये महायुती सरकारने जनसुरक्षा विधेयक पास केलेला आहे। याच्यामुळे महाराष्ट्र राज्यातील तमाम फुले शाहू आंबेडकर विचार मांडणाऱ्या वर्गाने